वर्षामध्ये या नाशिकचा चेहरा बदलून दाखवेल। 5 वर्षामध्ये तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल। तुमचं भवितव्य 5 वर्षात बदलून दाखवेल। नाहीतर 5 वर्षानंतर तोंड दाखवायला देखील या ठिकाणी येणार नाही। या ठिकाणी घोषणा करतो, आजपासून नाशिक मी दत्तक घेतो। आजपासून माझं दत्तक गाव जर कुठलं असेल तर ते नाशिक। देवेंद्र फडणवीस आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात लबाड मुख्यमंत्री म्हणून नोंद होईल। फडणवीस बोलतात एक आणि वागतात दुसरेच। फडणवीसांनी नाशिककरांना मोठी खोटी आश्वासने देऊन अक्षरशः वाऱ्यावर सोडले। कुंभमेळा नसता तर फडणवीस महाजन नाशिककरांकडे फिरकलेही नसते। राज्यात 2014मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2017मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीच्या प्रचार सभेत फडणवीसांनी गळा फाटेपर्यंत नाशिककरांना मोठमोठे आश्वासने दिली। नाशिक शहर मी दत्तक घेतले आहे। 5 वर्षात म्हणजे 2017 ते 2022 पर्यंत शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकेन वगैरे प्रचंड आश्वासने दिली। भोळ्या भाबड्या नाशिककरांनीही फडणवीसांवर भरोसा टाकला आणि महानगरपालिकेत सत्ता दिली। सत्ता मिळाल्यानंतर नाशिकचा हा दत्तक बाप नाशिककरांना विसरूनच गेला। मोठमोठी दिलेली आश्वासने सगळी पोकळ ठरली। निवडणुकीचा जुमला ठरला। 2014 पासून 2026 पर्यंत मधला काही काळ सोडला तर फडणवीसच मुख्यमंत्री आहे, परंतु कुठलेही ठोस कामे नाशिककरांसाठी केली नाहीत। फडणवीसांनी खोटं लबाड बोलून नाशिककरांची मतं घेतली। या पोकळ वल्गनेला 10 वर्ष पूर्ण होऊन गेली आहे, परंतु शहराचा चेहरा होता त्यापेक्षाही भयंकर करून टाकला आहे। रस्त्याच्या समस्येने तर नाशिक शहर दररोजच ब्रेकिंग न्यूज बनत आहे। रोजच शहरात रस्त्याच्या खड्ड्यातून अपघात होत आहे। गेल्या काही महिन्यात तब्बल 7हून अधिक जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे, तर काही नागरिक गंभीर जखमी होऊन कोमात देखील गेले आहेत। परंतु नाशिककरांच्या या समस्येशी ना फडणवीसांना देणं घेणं आहे ना गिरीश महाजनांना। कुंभमेळ्याचे 35-40 हजार कोटी रुपये खर्च करायचे नसते ना, तर या दोघांनीही नाशिककडे ढुंकूनही पाहिले नसते। नाशिककरांना वाऱ्यावरच सोडले असते, जसे 10 वर्षापासून सोडले आहेत तसे। परंतु कुंभमेळ्याच्या आडून मोठे अर्थकारण दडलेले असल्यामुळे फडणवीस अधूनमधून येतात आणि मोठमोठ्या फुशारक्या मारून जातात। बाकी त्यांनी नेमलेले कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतात 4-8 दिवसांतून नाशिकमध्ये, पण त्यांचाही कारभार काही धड नाही। साधे अधिकाऱ्यांवरही त्यांचा प्रभाव शून्य आहे। ठेकेदारांना विनवणी करून काम पूर्ण करण्याची वेळ त्यांच्यावर येते। त्याची कारणे अनेक आहेत, परंतु छगन भुजबळांनी पालकमंत्री पदाच्या काळात केलेली कामे अतिशय चांगली होती। भुजबळांनी 10-15 वर्ष नाशिकचा कारभार सांभाळला। नाशिककरांसाठी अनेक चांगले कामे आणि दर्जेदारही केली। भुजबळांचा प्रशासनावर अंकुश होता। भुजबळांच्या तुलनेत महाजन सपशेल अपयशी ठरले आहेत। फक्त फडणवीसांचे आशीर्वाद म्हणून नाशिकचा घरोबा सुरू आहे। महाजनांचे स्वतःचे विशेष असे कर्तव्य शून्यच आहे। देवेंद्र फडणवीस त्यांच्या खोटे आणि लबाड बोलण्याच्या भूमिकेमुळेच ते वारंवार ट्रोल होतात। त्या नैराश्यातून मोदी शहांच्या जीवावर मग ते थेट सभागृहातच गावगुंडाची भाषा बोलून बघून घेईल भाडेके टट्टूसारखी दमबाजी करून आपल्या संस्काराचे प्रदर्शन पवित्र अशा सभागृहात करतात। जर बोलले तसे वागले असते तर एवढी नैराश्यात जाण्याची वेळ आलीच नसती। कधी काळी म्हणायचे वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, तर कधी म्हणायचे भ्रष्टाचारांशी युती नाही, राष्ट्रवादीशी युती नाही, एक वेळ अविवाहित राहील, कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळणार नाही म्हणायचे, 1500 वरून 2100 रुपये देऊ म्हणायचे, आमचे सरकार येऊ द्या, शेतकऱ्याचा सातबारा करू म्हणायचे। अशा एक ना अनेक भानगडी फडणवीसांच्या असल्यामुळे फडणवीसांची विश्वासार्हता संपलीच आहे। फक्त पाठीशी मोदी शहांची आणि अदृश्य शक्तींची साथ असल्यामुळे सध्या चलती आहे।